क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 5 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही नवीन सिरीज आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. ही सिरीज डेली तुम्हाला 5:30 वाजता आपल्या चॅनलवर उपलब्ध मिळणार. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस जानेवारी महिन्याचे. चला आता आपण 5 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. याआधी विचारलेला प्रश्न, संयुक्त राष्ट्र जैविक विविधता 17वी परिषद COP17चे आयोजन ऑक्टोबर 2026 मध्ये कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2 अर्मेनिया. आता आपण आजचे प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 जानेवारी रोजी. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्रातील महिला शिक्षण दिन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षक दिन किंवा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताची पहिली महिला शिक्षिका आहेत. त्यांच्या गौरवार्थ हा दिन समर्पित आहे. सरकारी घोषणा, महाराष्ट्राच्या शासनाने सावित्रीबाई फुले जयंती शाळेमध्ये महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्देश, महिला शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणे आणि मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. साजरा करण्याची पद्धत, या दिवशी शाळांमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या कार्यावर आधारित भाषणे, निबंध स्पर्धा आणि महिला शिक्षणाचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर ही माहिती महाराष्ट्रात महिला शिक्षण दिनची होती. आता आपण पाहू पुढला प्रश्न. कोणता देश हा पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 डेन्मार्क. आता आपण याची महत्त्वाची माहिती पाहूया. डेन्मार्क 30 डिसेंबर 2025 रोजी डेन्मार्कनं आपली 400 वर्ष राष्ट्रीय टपाल सेवा पोस्ट नोट अधिकृतपणे बंद केली. आता ते पत्राच्या वितरणासाठी खाजगी कुरिअरवर अवलंबून राहावे लागणार. पत्राची टंचाई, गेल्या 25 वर्षात पत्राची संख्येत 90% घट झाल्यामुळे डेन्मार्कनं हा निर्णय घेतलेला आहे. तेथील 1500 लाल रंगाचे लेटरबॉक्स आता हटवण्यात आलेले आहेत. अमेरिका US सेवा खंडित. अमेरिकेच्या नवीन सीमाशुल्क नियमामुळे भारत, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासह सुमारे 30 देशांना अमेरिकेसाठी टपाल सेवा तात्पुरती स्थगित केलेली आहे. इंडिया पोस्ट, भारताने 1 सप्टेंबर 2025 पासून आपली जुनी रजिस्टर पोस्ट सेवा बंद करून ती स्पीड पोस्टमध्ये विलीन केलेली आहे. पर्याय, अनेक देश आता फक्त पार्सल डिलिव्हरीवर लक्ष केंद्रित करत असून व्यक्तिगत पत्रांसाठी डिजिटल ईमेल व खाजगी कुरिअर सेवा हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती डेन्मार्कनं जी सेवा बंद केली त्याबद्दल होती. त्यानंतर पुढला प्रश्न. नुकतेच जल्लीकट्टू 2026ची सुरुवात कुठे करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तमिळनाडू. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 2025चा इफ्को साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 मैत्रेयी पुष्पा यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. इफ्को साहित्य सन्मान 2025 प्रसिद्ध लेखक व लेखिका मैत्रेयी पुष्पा यांना त्यांच्या ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृतीवर आधारित साहित्यासाठी हा मानाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी दिल्लीत झालेल्या एका सोहळ्यात त्यांनी 11 लाख रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह गौरवण्यात आलेला आहे. इफ्को युवा साहित्य सन्मान 2025 तरुण लेखिका अंकिता जैन यांना ओरे किसान या पुस्तकासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणता पुरस्कार? युवा साहित्य
सन्मान. इफ्को सरकार रत्न पुरस्कार 2025. गुजरातच्या सुमूल डेअरीचे अध्यक्ष मानसिंग के पटेल यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी सहकारी संस्था बळकट करण्यासाठी केलेले 40 वर्षांहून अधिक काळातील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट मदर प्लांट पुरस्कार 2025. ओडिशामधला इफ्को पारादीप युनिटला लघु आणि मध्यम उद्योगाच्या MSME पाठबळ दिल्याबद्दल ओडिशा सरकारने हा पुरस्कार यांना मिळालेला आहे. पर्यावरण आणि सुरक्षा पुरस्कार FAI अवॉर्ड. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया FAI द्वारा इफ्को कांडला युनिटला पर्यावरण संरक्षणासाठी आणि कलोल युनिटला औद्योगिक सुरक्षेसाठी 2025 चा विशेष पुरस्कार मिळाला आहे. तर ही इफ्को साहित्य सन्मान व इतर पुरस्काराबद्दल माहिती आहे. एक्झाम पॉईंटनं महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. 1 जानेवारी 2026 रोजी युरोझोनचा 21वा सदस्य बनलेला देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 बल्गेरिया. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. युरोझोनचा 21वा देश तर बल्गेरिया आहे. हा 1 जानेवारी 2026 रोजी युरोझोनमध्ये सामील झालेला 21वा देश ठरलेला आहे. चलन बदल. बल्गेरिया त्यांचे जुने चलन लेव बंद करून अधिकृतपणे युरोचा स्वीकार केलेला आहे. प्रक्रिया. युरोपियन कमिशननं बल्गेरियाच्या अर्थव्यवस्था आणि महागाईची स्थिती तपासून त्यांना 2026 पासून प्रवेशाची परवानगी दिलेली आहे. उद्देश. युरो स्वीकारल्यामुळे बल्गेरियामध्ये परदेशी गुंतवणूक वाढवण्यास आणि व्यापार सुलभ होण्यास मदत होईल. इतिहास. यापूर्वी 1 जानेवारी 2023 रोजी क्रोएशिया हा युरोझोनचा 20वा सदस्य बनलेला आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 बेंगळुरू कर्नाटका येथे. त्यानंतर पाहूया आपण पुढला प्रश्न. भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 शोड मरीन यांची नियुक्ती करण्यात आली. हे डच प्रशिक्षक आहेत. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन पुनर्लोकनासाठी 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 आसाम. आता आपण 8 पे कमिशनबद्दल माहिती पाहूया. 8वा वेतन आयोगबद्दल महत्त्वाची माहिती आपण पाहू. स्थापना. केंद्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये 8वा वेतन आयोगाची स्थापनेची अधिकृत प्रक्रिया सुरू केलेली आहे. अंमलबजावणी. हा आयोगची शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल. पगारवाढ. नवीन वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार बेसिक पे मध्ये मोठी वाढ आणि फिटमॅन फॅक्टरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पेन्शनमध्ये सुधारणा. नवीन आयोगामुळे पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये वाढ होईल, ज्यांचा लाभ लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल. महाराष्ट्र सरकार. केंद्राच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोगाची अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर हे खूप महत्त्वाची माहिती 8व्या वेतन कमिशनबद्दल आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. मॅग्नस कार्लसननं कितव्यांदा जागतिक बिलियर्ड्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 9व्यांदा. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. महिला बिलियर्ड्स स्पर्धेत 3ऱ्यांदा जागतिक विजेतेपद मिळवणारी बिबिसारा असाओबिएवा कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 3 कझाकिस्तान या देशाची खेळाडू आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. डिसेंबर 2025च्या आकड्यानुसार देशाच्या एकूण GST संकलनात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो राज्य आहे आपला महाराष्ट्र राज्य. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जे चालू घडामोडीचे सिरीज आहे तिथे एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्राचे दिवस
जानेवारी महिन्याचे. तर हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ हे दिवस लक्षात ठेवा. चला आता आपण जानेवारी महिन्याचे दिवस पाहूया. 1 जानेवारीला जागतिक कौटुंब दिन, 4 जानेवारीला जागतिक बैल दिन, 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन आपण असा साजरा करतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिन, 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारीला राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिन, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, 20 जानेवारीला पेंग्विन जागरूकता दिन. त्यानंतर 23 जानेवारीला पराक्रम दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त, 24 जानेवारीला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस, 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस, भारतीय निवडणूक आयोग स्थापना दिवस, 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस, 26 जानेवारीला आणखी जागतिक कुष्ठरोग दिन, 29 जानेवारीला भारतीय वृत्तपत्र दिवस, 30 जानेवारीला जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन म्हणून आपण साजरा करतो. तर हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत जानेवारी महिन्याचे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे कंबाईन एक्झाम झालेली आहे त्याचं पण आपण विश्लेषण घेतलेलं आहे. तर संभाव्य प्रश्न आणि विश्लेषणचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर तुम्ही ते ज्या विद्यार्थ्यांना संभाव्य उत्तर पाहायचे आहेत तर ते व्हिडिओ पाहू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि व्हिडिओ संपण्याच्या आधी तुम्हाला आजचा जो शेवटचा प्रश्न आहे जो क्वेश्चन ऑफ द डे आहे आपण पाहूया. तर क्वेश्चन ऑफ द डे आजचा आहे आपला तुमच्यासाठी, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे दीप्ती शर्मा, ऑप्शन क्रमांक 2 आहे मेगन शट, तिसरा ऑप्शन आहे एलिस पेरी आणि चौथा आहे झुलन गोस्वामी. तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे आपली सिरीज रोज फॉलो करत असतील त्यांना हा उत्तर हमखासच येईल. तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.